सायंटिफिक लोगो बाय सुभाष म्हणजे काय? कारण लोगो हे तर डिझायनरचं काम आहे, ते आर्टिस्टचं काम आहे, म्हणजे ते एक आर्ट आहे. मग त्यात सायन्स म्हणजे नावच तुमचं काहीतरी वेगळं आहे, तर काय आहे नक्की सायंटिफिक लोगो? ओके, सो सायंटिफिक लोगो बाय सुभाष हे नावाच्या मागे ह्या शब्दामध्येच एक जादू आहे. पहिलं तर हे अटेन्शन ग्रॅबिंग नाव आहे. इट्स अ मार्केटिंग स्ट्रॅटेजी की लोकांचं अटेन्शन ग्रॅब होण्यासाठी हे नाव डिफाईन केलेलं आहे. आणि नुसतं अटेन्शन ग्रॅब होण्यासाठीच नाही, तर त्यामध्ये खऱ्या अर्थाने आपण सायन्स वापरतोय. ओके, कारण काहीतरी युनिक समाजाला देण्याची इच्छा होती की काहीतरी वेगळं द्यायचंय. मग हा सायंटिफिक लोगो शब्द आला. काही कलर आणि शेपच्या सायन्सवरती मी अभ्यास केला, काही लोकांकडून चांगल्या गुरूंकडून मार्गदर्शन घेतलं आणि मग सायंटिफिक लोगो आणि मग पर्सनल ब्रँडिंग म्हणून बाय सुभाष हे नंतर ऍड केलं. येस. नमस्कार. स्मार्ट उद्योजकच्या या पॉडकास्टच्या पहिल्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या पहिल्या भागामध्ये आपली भेट होणार आहे एका अशा आगळ्या वेगळ्या उद्योजकाशी की ज्याचा उद्योग, ज्याचा व्यवसाय हा इटसेल्फ एक वेगळाच आहे आणि त्या वेगळ्या व्यवसायाची आणि अशा अवलिया उद्योजकाची आज आपली पहिलीच मुलाखत आहे आणि आपली सगळ्यांची भेट होणार आहे. नमस्कार. स्मार्ट उद्योजकच्या पहिल्या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आहेत सुभाष बोत्रे. आपल्या ब्रँडचं नाव हेच एक वेगळं आपली ओळख आहे, सायंटिफिक लोगो बाय सुभाष. जी, सायंटिफिक लोगो बाय सुभाष म्हणजे काय? कारण लोगो हे तर डिझायनरचं काम आहे, ते आर्टिस्टचं काम आहे, म्हणजे ते एक आर्ट आहे. मग त्यात सायन्स म्हणजे नावच तुमचं काहीतरी वेगळं आहे, तर काय आहे नक्की सायंटिफिक लोगो? ओके, सो सायंटिफिक लोगो बाय सुभाष हे नावाच्या मागे ह्या शब्दामध्येच एक जादू आहे. पहिलं तर हे अटेन्शन ग्रॅबिंग नाव आहे. इट्स अ मार्केटिंग स्ट्रॅटेजी की लोकांचं अटेन्शन ग्रॅब होण्यासाठी हे नाव डिफाईन केलेलं आहे. आणि नुसतं अटेन्शन ग्रॅब होण्यासाठीच नाही, तर त्यामध्ये खऱ्या अर्थाने आपण सायन्स वापरतोय. ओके, कारण काहीतरी युनिक समाजाला देण्याची इच्छा होती की काहीतरी वेगळं द्यायचंय. मग हा सायंटिफिक लोगो शब्द आला. काही कलर आणि शेपच्या सायन्सवरती मी अभ्यास केला, काही लोकांकडून चांगल्या गुरूंकडून मार्गदर्शन घेतलं आणि मग सायंटिफिक लोगो आणि मग पर्सनल ब्रँडिंग म्हणून बाय सुभाष हे नंतर ऍड केलं. येस. तो पर्सनल ब्रँडिंग हे खूप महत्वाचा फॅक्टर असतो की जेव्हा ट्रस्ट बिल्ड करायचा आहे समाजामध्ये, तुम्ही एखादी युनिक संकल्पना घेऊन आलेला आहात आणि त्या युनिक संकल्पनेला जर लोकांसमोर मांडायचं असेल आणि जर तुमची पर्सनल ब्रँडिंग त्याच्यासोबत नसेल, तर मग लोक विश्वास ठेवत नाहीत. आणि विश्वास हा कुठल्याही व्यवसायामध्ये खूप महत्वाचा आहे. नुसती ऍड रन केली, मार्केटिंग स्ट्रॅटेजीज यूज केल्या, खूप सारे फंडा यूज केले, त्याने तुम्ही बिझनेस कधीच स्थापन करू शकत नाहीत. तर ते करण्यासाठी तुमची पर्सनल ब्रँडिंग ही खूप महत्वाची असते. तर त्याला लक्षात ठेवून मग सायंटिफिक लोगो बाय सुभाष ह्या ब्रँड नेमचा जन्म झाला. म्हणजे एक लोगो खरंच इतका महत्वाचा असतो? चांगला प्रश्न आहे. सो लोगो, तुम्ही जर कुठलं ट्रॅव्हल करताना जर तुम्ही एखादी गाडी बघितलीत, तर सगळ्यात पहिली नजर कुठे जाते आपली? कंपनीच्या नावावर, लोगोवरती, की कुठल्या ब्रँडचा लोगो आहे. जसं मला आठवतंय, आतापासून बरोबर 2 वर्ष अगोदर मी ट्रॅव्हलिंग करून जात होतो आणि अचानक बटरफ्लायवाला लोगो पॉपअप झाला. मी की हा ब्रँड तर मी बघितला नाही. जेव्हा जस्ट महिंद्राने स्वतःचा लोगो लॉन्च केलेला आणि आय वॉज अनअवेअर विथ द कार लोगो अँड दॅट थिंग, म्हणजे एवढं जास्त मी फॉलो करत नव्हतो. तर अचानक मी माळशेजच्या घाटातून जात होतो फिरायला फॅमिली बरोबर आणि त्यावेळेला अचानक महिंद्रा कारचं, म्हणजे महिंद्रा तिकडे नाव लिहिलेलंच नव्हतं, तो सिल्वर कलरचा फ्लॉवर पॉपअप होत होता. की हा काहीतरी इंटरनॅशनल ब्रँड दिसतोय, कारण त्याचा लुक अँड फील इंटरनॅशनल होता. मग नंतर गाडी थांबवली, मी गुगल सर्च केला, मग लक्षात आलं की महिंद्रा कंपनीने नवीन लोगो लॉन्च केलाय. तर अशा प्रकारे सगळ्यात पहिली आपली जी नजर आहे ती लोगो डिझाईन वरती जाते. नोईंगली अननोईंगली लोगो डिझाईन ही खूप तुम्हाला अट्रॅक्ट करते आणि त्याच्या मागचं मूळ कारण जो आहे तो कलर आणि शेपचं सायन्स आहे. म्हणजे कुठलंही ऑब्जेक्ट घ्या किंवा कुठलीही गोष्ट घ्या, त्यामध्ये 2 गोष्टी कॉमन तुम्हाला दिसतील, कलर आणि शेप. ह्या पॉडकास्ट माईक वरती पण बघाल तर ब्लॅक कलर आहे आणि त्याची एक स्वतःची अॅनाटॉमी आहे, त्याचा एक स्वतःचा आकार आहे. सो कलर आणि शेपचा सायन्स हा एखाद्या लोगो डिझाईनचा मूळ भाग आहे. लोगो डिझाईनचाच नाही म्हणा, तर जसं मी ह्या पोस्चरमध्ये बसलोय, तर हा पोस्चर पण स्वतःमध्ये एक लोगो आहे, कारण त्यामध्ये कलर आणि शेप आहे. रुटीनमध्ये माझी हेअरस्टाईल ही नसते, तर नुसती हेअरस्टाईल चेंज करून देखील तुम्ही तुमची व्हायब्रेशन्स चेंज करू शकता. म्हणजे कलर आणि शेपचं सायन्स हे व्हायब्रेशन चेंज करण्यासाठी खूप जबरदस्त कामाला येतात. तर ह्याच्या मुळाशी जो आहे कलर आणि शेपचं सायन्स आहे. म्हणजे
कशा प्रकारे की समजा एखादा एक्झिस्टिंग बिझनेस आहे तर तो कशा प्रकारे लोगो आणि ब्रँडिंगचं हे टूल वापरून आपला बिझनेस एन्हान्स करू शकतो किंवा पुढे नेऊ शकतो? ओके. म्हणजे त्याची काही तुमची जर काही उदाहरणं असतील की ती, Yes, कारण yes. स्मार्ट उद्योगच्या वाचक हे सगळे उद्योजकच आहेत, जी. तर त्यांना की प्रत्यक्ष अशा काही केस स्टडीज की ज्यातून हा. त्यांना हे कळेल की कशा प्रकारे ह्या त्यांच्या बिझनेसला एका उपयोग होऊ दुसऱ्या युनिव्हर्समध्ये घेऊन जाईल. सो ह्यामध्ये लोगो डिझाईनमध्ये मी जो आतापर्यंतचा अभ्यास केला त्यामध्ये हे लक्षात आलं की बिझनेस ओनरला त्याचा लोगो जो आहे ना तो स्वतःच्या मुलासारखा असतो. खूप जवळचा विषय असतो आणि खूप नाजूक विषय असतो. आणि मी इतक्या नाजूक विषयाला हात घातले की काय सांगू तुम्हाला. आणि त्यामध्ये त्याला लोगो बदलायला लावणं हे हा. खूप मोठं डिफिकल्ट काम आहे. बरोबर. हे साधं काम नाहीये. ज्या टॉपिकला मी हात लावलंय हा साधं काम नाहीये. पण जेव्हा लक्षात आलं की एखादा बिझनेस ओनर काय करतो, जेव्हा लोगो डिझाईन करण्याची गोष्ट असते तर त्याच्या लिटरली पेपर पेन घेऊन त्याच्यामध्ये रंगरंगोट्या काढून अगोदर लोगो बनवतो. त्यानंतर मग तो डिझायनरच्या बाजूला जाऊन बसतो आणि सांगतो बाबा हे असं कर आणि असं कर आणि त्याच्यात काहीतरी रंगरंगोट्या करून एखादा लोगो फायनल करतो. थोडासा टेक्नॉलॉजी सेवी माणूस असेल तर मग तो गुगलवरती जाऊन इकडून तिकडून थोड्याशा गोष्टी मिक्स करतो, मिक्स अँड मॅच करून कॅनव्हा सारख्या सॉफ्टवेअर थ्रू स्वतःच काहीतरी बाहेर काढतो. आणि आजकाल AI टूल बनलेत तर logomaker.com सारख्या वेबसाईटवरती जाऊन नुसतं ब्रँड नेम टाकलं तरी 1,500 लोगो डिझाईनचे ऑप्शन येतात. मग बरोबर. त्यापैकी एखादा चूज करतो आणि मग तो फायनल करतो. बरोबर. या सगळ्या केसेसमध्ये तुम्ही एक गोष्ट कॉमन बघितली असेल की फायनली तो त्याच्या आतमध्ये जे पॅटर्न्स असतात, सबकॉन्शियस माइंडचे जे पॅटर्न्स असतात त्याच प्रकारचे रंग आणि त्याच प्रकारचा शेप तो डिसाईड करतो. म्हणजे बरोबर. त्याला आवडीचे जे कलर लहानपणापासून आतापर्यंत जे काही त्याला आवडी निवडी नाव गाव फळफूल सगळं त्याच्यामध्ये टाकून तो एक छानसा लोगो बनवतो जो त्याला चांगला वाटतोय. आणि त्याला हे नाही माहिती आहे की त्याच्यासाठी चांगलं काय आहे. पण हे जे तुम्ही सांगताय ते झालं एका इंडिव्हिज्युअल उद्योजकासाठी. पण समजा एखादी कंपनी आहे, एखादी प्रायव्हेट लिमिटेड आहे, पार्टनरशिप आहे, तिथे 2 माणसांची वेगवेगळी मनं आहेत, हा. वेगवेगळे थॉट प्रोसेस आहेत. हा. मग त्यावेळी तुम्ही त्यांचा लोगो कसा करता? ओके, हा छान प्रश्न आहे. आता पहिल्या गोष्ट आम्ही लोगो डिझाईन मध्ये फंडामेंटली प्रोसेस काय फॉलो करतो. सगळ्यात पहिलं आम्ही त्याची सिग्नेचर बघतो. आता लोगो डिझाईन मध्ये कलर आणि शेपचं सायन्स अगोदर आम्ही का वापरलंय, कारण कलर आणि शेपचं हे जे सायन्स आहे ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडच्या पॅटर्न्सला रिवायर करण्यासाठी खूप जबरदस्त काम करतं. म्हणजे तुम्ही बघितलं असेल लॉ ऑफ अट्रॅक्शनचे खूप सारे व्हिडिओ बघितले असतील. आता त्या व्हिडिओला बघून तुम्हाला पॉझिटिव्ह विचार करणं, बाबा ही गोष्ट मॅनिफेस्ट लाईफमध्ये करायचं तर त्याच्याबद्दल सतत विचार करणं हे पॉझिटिव्ह थिंकिंगसाठी शिकवलं जातं. पण ते प्रॅक्टिकली तितकं पॉसिबल नसतं. 4 मिनिटासाठी ती सुरसुरी येते आणि ती विरघळून जाते आणि परत आपण त्या निगेटिव्ह थॉट्सच्या ट्रॅकमध्ये आपटून जातो. असंच बिझनेस ओनर बरोबर झालेलं असतं. किंवा 4 चौघांच्या चौकटीमध्ये जाऊन बसतो, 4 बिझनेस ओनर एकत्र बसतात. तेरा धंदा कैसा चल रहा है? अरे कुछ नहीं, ठीक चल रहा है. या फिर धंदा क्या मंदा चल रहा हा. है, मार्केट डाऊन आहे. मंदी हे आहे. कॉमन 4-5 हो. त्यांनी प्रश्नोत्तर असतात. मग दुसरा पण थंड आहे, मी पण थंड आहे, तर त्यांना त्याच्यात आनंद वाटतो. म्हणजे अशा प्रकारे बिझनेस ओनर काय करतात तर निगेटिव्ह ट्रॅपमध्ये फसतात. किती जरी पॉझिटिव्ह सकाळी तुम्ही विचार केला असं संध्याकाळपर्यंत ते पॉझिटिव्हिटी कधी मावळून जाते कळत नाही. मग अशा केसमध्ये त्याला त्याच्या सबकॉन्शियस माइंडला कशा प्रकारे नवीन सिग्नल्स दिले पाहिजे ते आम्ही त्याच्या लोगो डिझाईनच्या माध्यमातून त्याला नवीन सिग्नल्स पोहोचण्यासाठी कलर आणि शेपच्या सायन्सचा वापर करतो. आणि हे नेमकं त्याला कुठला कलर द्यायचा आहे, नेमका कुठला शेप द्यायचा आहे, त्याच्यासाठी आम्ही ग्राफोलॉजीचा वापर करतो. ओके. म्हणजे तुम्ही आधी त्यांचं सिग्नेचर हँडरायटिंग अनालिसिस करतो, मग लोगो डिझाईन करतो. ओके. म्हणजे तुम्ही फक्त त्यांचा लोगो उतरवत नाही कागदावर, तर तो पूर्ण माणूस येस, अनालिसिस करून तो त्याच्या पॅटर्न्स, त्याचा स्वभाव कसा आहे, कुठल्या सिच्युएशन मध्ये कुठल्या प्रकारे तो पुढे जाऊ शकेल किंवा रिस्पॉन्ड कसा करेल. जसं मॅक्झिमम कॉमन प्रॉब्लेम काय असतात की एखादा बिझनेस ओनर खूप चांगली सर्व्हिस देतो, कारण तो प्रोडक्ट किंवा सर्व्हिस खूप चांगली बनवलेली असते, पण त्याच्या सर्व्हिससाठी क्लायंटकडून पैसे चार्ज करण्याची त्याच्यामध्ये हिंमतच नसते. बरोबर. त्याला त्याची किंमतच नसते की मी जे बनवले ते सोनं आहे, 24 कॅरेट सोनं आहे, त्याला त्याच्यावरती विश्वासच नसतो. किंवा 24 कॅरेट सोनं जरी आहे तरी देखील त्या सोन्याला नेकलेस बनवून विकण्याची त्याच्यात ताकद नसते, म्हणून तो कॉम्प्रोमाइज्ड अमाऊंटमध्ये चार्ज करतो. मग त्या केसमध्ये जेव्हा आम्ही कलर आणि शेपचं सायन्स वापरतो त्याला ती हिंमत येते समोरच्याला प्रीमियम अमाऊंट चार्ज करण्याची, किंवा बाबा ऍडव्हान्स पेमेंट शिवाय मी काही काम करणार नाही बोलायची हिंमत येते त्याला. आणि त्या हिमतीवरती जसे तुम्ही व्हायब्रेशन सेट करणार स्वतःमध्ये
तशीच सिच्युएशन तुमच्या बिझनेसमध्ये वारंवार क्रिएट होते. कारण कलर आणि शेप, प्रत्येक कलर आणि शेपला स्वतःची एक स्पेसिफिक व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सी असते आणि एक फ्रिक्वेन्सी आपल्या सिमिलर फ्रिक्वेन्सीला वारंवार आकर्षित करत असते. आणि ह्याच सायन्सच्या आधारावरती आपला सायंटिफिक लोगो बाय सुभाष प्रोग्राम बनलेला आहे. तर तुम्ही सांगताय व्हायब्रेशन, फ्रिक्वेन्सी, तर हे कुठेतरी मला आता घेऊन जात आहे ज्योतिषशास्त्राकडे, ओके, वास्तुशास्त्राकडे, ऍस्ट्रॉलॉजीकडे. तर याचा म्हणजे तुमच्या सायन्स आणि ऍस्ट्रॉलॉजीचा किंवा ज्योतिषशास्त्राचा काही संबंध आहे का, कसं आहे? खूप छान प्रश्न विचारलात. कारण खूप बऱ्यापैकी अशा प्रकारचा ऑडियन्स माझ्याकडे येतो की जो खूप सारे कुंडलीचे प्रश्न घेऊन आलेला असतो. अच्छा. आणि मग मला ज्योतिषाने हे सांगितलंय, मला हा कलर वापरायला सांगितलं, हा कलर वापरायला नाही सांगितलंय, अशा प्रकारचे प्रश्न घेऊन येतात. हा कॉमन प्रश्न आहे लोकांचा. तर त्याच्यामध्ये माझा लोगो डिझाईनकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, कारण कुंडली म्हटलं तर तुमच्या स्वतःशी निगडीत, ते तुमच्या आयुष्याशी निगडीत आहे. मग त्या केसमध्ये कुंडलीचे जो काही ज्योतिषशास्त्राचा जो भाग आहे तो खरंच पॉवरफुल आहे, पण आम्ही त्या सायन्सचा वापर सायंटिफिक लोगोमध्ये करत नाही. ओके. कारण जर मी लोगो त्याच्या कुंडलीप्रमाणे बनवला तर तो कुंडली लोगो झाला, तो सायंटिफिक लोगो नाही झाला. आणि कुंडली लोगो म्हणजे तो फक्त त्या व्यक्तीच्या बिझनेस किंवा त्याच्या आयुष्यामध्ये जे उतार चढाव ग्रहदशांनुसार होणार आहेत तर त्याच्यावरती इम्पॅक्ट होणार. म्हणजे जर त्याच्यावरती इम्पॅक्ट झाला, बिझनेसवरती होणार, बिझनेसवरती झाला तर त्याच्याबरोबर जे 10 बिझनेस जॉब करणारे जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्यावरती पण इम्पॅक्ट होणार. परफेक्ट. मग मी कुंडली लोगो बनवून कशाला देऊ, बरोबर? मग माझा जो इथे अप्रोच आहे, मी स्पष्ट सांगतो माझ्याकडे जे क्लायंट्स येतात त्यांना, की जर तुम्हाला स्वतःची लाला कंपनी चालवायची असेल, की बाबा मलाच गल्ल्यावरती बसून माझ्या नोटा मलाच मोजायच्या आहेत, बरोबर, आणि मलाच माझं सगळं काम करायचं असेल, तर अशा माणसाने कुंडली लोगो बनवावा. बरोबर. ज्याला स्वतःचा गल्ला दुसऱ्या मॅनेजरच्या हातात देऊन स्वतः फ्री राहून एक सिस्टम ड्रिव्हन, एक प्रोसेस ड्रिव्हन एक मोठी ऑर्गनायझेशन बनवायची असेल, त्या माणसाने माझ्याकडे यावं आणि सायंटिफिक लोगो बनवावा. म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं आहे की ज्याला छोट्यात छोटच राहायचंय, हा, त्याच्यासाठी तुमचं सायन्स मी नाहीच बोलतो स्पष्ट. ज्याला उद्या मोठा उद्योजक व्हायचंय, उद्योजकचा उद्योगपती व्हायचंय, स्मार्ट उद्योजक व्हायचं, उद्योजक व्हायचंय, त्याच्यासाठी तुम्ही त्याच्यासाठी मी काम करतो. पण कसं काय तुम्ही या क्षेत्राकडे कसे वळलात? म्हणजे जनरली हे सुचणं पण मला एकदम असं युनिक वाटतं. कसं काय तुम्ही ह्या क्षेत्राकडे? ह्या क्षेत्राकडे मी ऍक्सिडेंटली वळलो. काहीच प्लॅनिंग किंवा माझ्या रोडमॅप वरती दूर दूरपर्यंत हे असं काहीच नव्हतं. कारण ह्या क्षेत्राला बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा एक ज्योतिष म्हणून असतो आणि मी त्या इमेजला स्वतःवरती चिटकून देण्याच्या विरोधात आहे. कारण मी स्वतः एक मार्केटिंग पर्सन आहे. मला माहिती मला जे पाहिजे माझ्या आयुष्यामध्ये ते मी निर्माण करू शकतो. मग मी कशाला हे करू? जेव्हा मी माझ्या गुरुजींकडे खूप छान इन्सिडेंट सांगतो. मी माझ्या गुरुजींना भेटायला गेलेलो, त्यांना मी काही प्रश्न विचारले की मी अशा टॉपिकमध्ये एंट्री करू का? मग त्यांनी एकच सांगितलं की ज्योतिष शास्त्रापासून किंवा ज्योतिषच्या टॉपिक पासून थोडंसं लांब राहा, थोडं नाही खूप जास्तच लांब राहा. मी प्रश्न विचारले की का बाबा असं का? तर त्यांनी सांगितलं की ह्या 2 मुठी आहेत तुझ्याकडे. एका मुठीमध्ये लिहिलेलं आहे की तुला तुझं भविष्य दिसेल, बरोबर, आणि दुसऱ्या मुठीमध्ये लिहिलेलं आहे की तुझं भविष्य घडवू शकशील. कुठली मूठ उघडशील? मी गपचूप दुसरी मूठ उघडली आणि पहिली बंद केली. की मग हे असं का? तर त्याने सांगितलं की एकदा जर तू तुझी कुंडली बघितलीस, मग तू काहीही झालं तरी ते तू बदलू शकणार नाही, म्हणून ते पान उघडू नको. तुला दुसरा हात उघडायची ताकद दिलेली आहे, तुझ्या हातामध्ये पॉवर दिलेली आहे आणि ज्या मी तुला साधना शिकवल्यात त्या बरोबर फॉलो कर. तुला जे पाहिजे ते निर्माण करण्याची ताकद तुझ्यामध्ये आहे. कुंडली बघून तू त्या ट्रॅकवरती जाऊ नकोस आणि तसंच तू इतरांना करण्यासाठी प्रवृत्त कर. म्हणून मी ह्या सब्जेक्टकडे वळलो. म्हणजे तुम्ही अध्यात्माला मानता, पण तुम्ही कुठेतरी स्वतःला घडवण्यावर फोकस करता. त्याच्यावरतीच, कारण मी स्वतः मार्केटिंगवाला पर्सन आहे, मी स्वतः टेक्निकल बॅकग्राऊंडवाला पर्सन आहे, तर मला ह्या गोष्टी खूप छान समजतात टेक्निकलवाल्या. मग त्यामध्ये कुठेतरी हा एक प्रश्न खूप वर्षापासून मनामध्ये होता की मी जेव्हा ऍड कॅम्पेन रन करायला बसायचो त्यावेळेला एका बिझनेस ओनरची ऍड रन केली, त्याची ऍड सक्सेसफुल चालली. सेम कॅटेगरीचा, सेम फंक्शन, सेम सर्व्हिस प्रोव्हाइड करणारा दुसऱ्या बिझनेस ओनरची जर मी ऍड रन करतोय, सेम बजेट, काहीच फरक नाहीये, रन करणारा पण ड्रायव्हर मीच आहे, काहीही चेंज नाहीये, त्याला रिझल्ट येत नाहीये, ह्याला रिझल्ट काय येतो? ह्या प्रश्नाने मला
डिजिटल मार्केटिंगच्या इंडस्ट्रीमधून बाहेर येऊन काहीतरी नवीन सर्च करण्यासाठी मदत केली. कारण मी खूप वर्ष डिजिटल मार्केटिंग ट्रेनिंग शिकवले मुलांना. 1500 पेक्षा जास्त लोकांना मी डिजिटल मार्केटिंग शिकवलंय मुंबईमध्ये. तर त्यानंतर मला ह्या प्रश्नाने खूप हलवून टाकले की एक बिझनेस ओनर खूप सहजरित्या फायनान्शियली ग्रोथ करतो आणि दुसरा बिझनेस ओनर आयुष्यभर का फायनान्शियली स्ट्रगल करत असतो, फायर फायटिंग का करत असतो, ह्या प्रश्नाने मला खूप जबरदस्त सतावून सोडलेलं. मग ह्या प्रश्नाचं उत्तर शोधता शोधता मी ज्या मुळाशी सापडलो ते आहे सायंटिफिक लोगो, कलर आणि शेपचं सायन्स. मग जेव्हा ह्या प्रश्नाचं उत्तर सापडलं मग मी ह्या करिअरकडे वळलो. ग्रेट. तुम्ही पहिल्या जनरेशनचे उद्योजक आहात का तुमच्या नाही, फॅमिलीत? पहिला फर्स्ट जनरेशन उद्योजक. कसं झालं तुम्ही, म्हणजे आपल्या मराठी लोकांमध्ये उद्योगात कोणी येत नाही, तर उद्योगात आपण पडतो असं म्हणतात. तर कसं काय तुम्ही ह्याच्याकडे आलात? ओके, ह्याची खूप छान स्टोरी आहे. माझे वडील डायमंड पॉलिशचा बिझनेस करायचे आणि ते पार्ट टाइम मध्ये कपडे विकायचे. मला अच्छा. लहानपणीचं आठवते, मी 4th-5वीच्या स्टँडर्ड मध्ये असताना मी त्यांच्याबरोबर सोबत जायचो. संध्याकाळी जेव्हा 6 ते 10 वाजेपर्यंत त्यांच्याबरोबर फिरून मग ते सर्कलमध्ये कपडे सेल करायचे. ओके. सर्कलमध्ये कपडे सेल करायचे, मित्रमैत्रिणींमध्ये त्यांच्या सर्कलमध्ये जाऊन सेल करायचे. त्यांच्यासोबत मला जायची सवय होती आणि वर्षातून आंब्याचा जो सीझन असायचा त्यामध्ये मी त्यांच्याबरोबर त्यांचं पूर्ण कॅश कलेक्शन सांभाळायचं काम करायचं. Great. तर त्यामुळे कदाचित लहानपणापासूनच वडिलांनी ती एक सवय लावलेली आणि कदाचित त्याचंच बीज आज ह्या वटवृक्षात रूपांतर झालंय. पण आता तुमचा जो बिझनेस आहे तो एक मोठा झालेला आहे, तर ते म्हणजे तो कसा झाला एकूण प्रवास? कारण शून्यातून एवढं निर्माण करणं हे सोपं नाहीये. चॅलेंजेस पण भरपूर आले असतील. हो, तर बिझनेसची सुरुवात जी माझ्या खऱ्या करिअरची, पहिल्या करिअरची सुरुवात झालेली ती मोबाईल रिपेअरिंग इंजिनियर म्हणून झालेली. मी 11वी-12वी नाईट कॉलेज करता करता मोबाईल रिपेअरिंगचा कोर्स केलेला आणि तो कोर्स केल्यानंतर मी नाईट कॉलेज करता करताच एका दुकानामध्ये 2 वर्ष जॉब केलेला की मला प्रॅक्टिकल नॉलेज मिळावं. मी ही गोष्ट करतोय ज्यावेळेला इन्कमिंगला चार्जेस लागायचे, आपण बीपीएल चं सिम कार्ड वापरायचो, हो. त्या जमान्यामध्ये मी घेऊन चालले. आता बीपीएल सिम कार्ड असतं हे लोकांनाच माहिती नाहीये. कंपनी पण कंपनी पण ऐकलं नसेल. त्यांना तो नवीन हो. सब्जेक्ट असेल. तर त्यावेळेला इन्कमिंग कॉलसाठी पैसे द्यावे लागायचे. तेव्हा मी करिअरची सुरुवात केली, जेव्हा लोकांनी विचारच नसेल केलं की मोबाईल रिपेअरिंग हे करिअर असू शकतं. बरोबर. त्यानंतर 1 वर्षामध्ये धीरूभाई अंबानी मला प्रसन्न झाले. म्हणजे त्यांनी इन्कमिंग सगळ्यांना फ्री केली आणि हातात मोबाईल दिला. येस. आणि त्यानंतर तो सिल्वर कलरचा सॅमसंगचा मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातामध्ये दिसायला लागला आणि त्या मोबाईल नंतर माझ्या रिपेअरिंगच्या करिअरची सुरुवात एकदम बूम मध्ये झाली. आणि त्यानंतर मी साधारण 12 वर्ष ती इंडस्ट्री कंटिन्यू केली. टेलिकॉम इंडस्ट्री म्हणजे एक लिटरली स्मॉल मोबाईल रिपेअर शॉप पासून एक मोठ्या सॅमसंगच्या ऑथोराइज सर्व्हिस सेंटर पर्यंतची खूप मोठी जर्नी 12 वर्षाची मी पार केली. आणि मग नंतर मी डिजिटल मार्केटिंग इंडस्ट्रीकडे वळलो, कारण लक्षात आलं की मी कितीही मेहनत घेतली तरी तो ब्रँड दुसऱ्याचा आहे, माझा स्वतःचा ब्रँड नाहीये. मग स्वतःचा ब्रँड बिल्ड करण्याची जर्नी म्हणून ते सगळं टेलिकॉम इंडस्ट्री सोडून डिजिटल मार्केटिंग शिकण्याकडे सुरुवात केली. आणि डिजिटल मार्केटिंग शिकल्यानंतर परत आपले मोदीजी प्रसन्न झाले. त्यांनी डिजिटल इंडिया आणि हे नोटबंदी केली आणि त्यामुळे मला त्याचा जो फायदा झाला, मी ओव्हरनाईट डिजिटल मार्केटिंगमध्ये खूप चांगले पैसे बनवायला लागलो. कारण वर्षभर मी स्ट्रगल केलं डिजिटल मार्केटिंग शिकून, पण कोणालाच माहिती नाही डिजिटल मार्केटिंग काय असतं. आणि अचानक जेव्हा नोटबंदी झाली, पेटीएम आणि युपीआय वाल्यांची एकदम लाईन लागली, त्यावेळेला मी डिजिटल मार्केटिंग जे बोलत होते लोकांना समजायला लागलं की मी काय म्हणतोय. 1 वर्ष स्ट्रगल झाला, पण मला नोटबंदीनंतर त्याचा खूप चांगला फायदा झाला आणि डिजिटल मार्केटिंग करिअर म्हणून मी इस्टॅब्लिश होऊन 2 वर्ष मी खूप चांगलं लोकांना शिकवून खूप छान पैसे बनवले, लोकांना खूप चांगलं अवेअरनेस क्रिएट केलं त्यामध्ये. येस. एक तुमच्याबद्दल वाचता अभ्यास करताना मुलाखतीसाठी एक असं कळलं की तुम्हाला रिस्टवॉचचा खूप हे आहे. रिस्टवॉच आणि लोगो याचाही तुमचा काही संबंध आहे, म्हणजे काय आहे ते नेमकं? ओके, रिस्टवॉच थेरपी हा जो प्रकार जो आहे तो पण कलर आणि शेपच्या सायन्सच्या मुळाशीच घेऊन जातो. की आमचा जो कम्प्लीट सायंटिफिक लोगो जो प्रोग्राम आहे त्यामध्ये आम्ही सगळ्यात पहिलं ग्राफोलॉजी म्हणजे सिग्नेचर अनालिसिस करून त्याचे पॅटर्न्स अंडरस्टँड करतो आणि त्याला काउन्सिलिंग करतो. नवीन पॅटर्न्स बनवण्यासाठी काय करावं लागतं ते समजावून सांगतो. त्यानंतर त्याच्या लाईफमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स असतात, फायनान्शियल ग्रोथसाठी जे ऑब्स्टॅकल्स असतात किंवा ह्या गोष्टी मला करायला चॅलेंजेस येतात. तर त्यापैकी 1 किंवा 2 असे टॉपचे प्रॉब्लेम आपण आयडेंटिफाय करून ज्यांना सॉल्व्ह करण्यासाठी आपण रिस्टवॉचची रेमेडी ॲज अ पेन किलर देतो. रिस्टवॉचची रेमेडी इन्स्टंट काम करते,
म्हणजे 7 दिवसामध्ये रिझल्ट द्यायला सुरुवात करते. कारण ती डायरेक्ट आपण दिवसातून 10 वेळा बघत असतो ना, किती बरोबर. वाजलेत. आणि ते कलर आणि शेपचे जे सिग्नल्स आहेत ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडला जातात. जर तुम्ही योग्य प्रकारे योग्य ती वॉच वापरली तर तुमच्या आयुष्यामध्ये इतके फास्ट सकारात्मक बदल होतील की तुम्ही विचार करू शकत नाही. माझ्याकडे खूप सारे टेस्टिमोनियल्स आहेत क्लायंटचे की ज्यांना रिस्टवॉच दिल्यानंतर असे भयंकर सुंदर रिझल्ट आलेत की त्यांना विश्वासच बसत नाही की हे माझ्या आयुष्यामध्ये होऊ शकतं. हे एखाद दुसरं असं थोडं आमच्या वाचकांसाठी. रिस्टवॉचच्या मुळे जो सगळ्यात महत्वाचा बदल लोकांमध्ये होतो तो त्यांचं कम्युनिकेशन. म्हणजे माझे पेमेंट बाकी आहेत लोकांकडे, ते मागण्याची हिंमत होत नाहीये ना, माझेच पैसे मागण्याची हिंमत होत नाही. त्यासाठी आमची एक स्पेशल रिस्टवॉच रेमेडी आहे. क्या बात एखाद्याला कॅमेरावरती उभं राहून बोलायची हिंमत होत नाही, त्याच्यासाठी एक वेगळं रिस्टवॉचची रेमेडी आहे. एखादा माणूस खूप इंट्रोवर्ड असतो की त्याला इतरांकडे बोलण्यासाठी त्याचं फिलिंग व्यक्त करण्याची हिंमत होत नाही, शब्दच फुटत नाहीत, त्याच्यासाठी स्पेशल रिस्टवॉचची रेमेडी आहे. अशा प्रकारे प्रत्येक प्रॉब्लेम की बाबा मला माझ्या पार्टनर बरोबर पटत नाही पण आम्ही जेमतेम धक्का मारतो, पार्टनर बिझनेस असू दे किंवा लाईफ पार्टनर असू दे, बरोबर. कोणी असू दे, मग त्या केसमध्ये त्यांनी एकमेकांना कुठलं घड्याळ गिफ्ट करावं जेणेकरून त्यांनी एकमेकांना समजून घेऊन त्यांची लाईफ स्मूथ चालेल की. आणि त्यामध्ये पण एक वेगळी रिस्टवॉच रेमेडी आहे. एखादा मुलगा अभ्यास करत नाहीये तर अभ्यास करण्यासाठी फोकस करावं, त्याच्यासाठी रिस्टवॉच रेमेडी आहे. असे खूप सारे प्रकार आहेत की प्रीमियम क्लायंटला चार्ज करण्यापासून तुमचे एम्प्लॉईज वेळेवरती यावेत आणि त्यांनी खूप छान काम करावं याच्यासाठी रिस्टवॉच रेमेडी. असे खूप सारे प्रॉब्लेम्स आणि खूप सारे रेमेडीचे सोल्युशन हे आहेत. सगळं एकदम नवीन आहे. हे पहिलं आधी असं कधीच ऐकलं नव्हतं. म्हणजे आता ह्या 15 मिनिटाच्या डिस्कशन मध्ये एक सायंटिफिक लोगो पासून डिजिटल मार्केटिंग स्वतः रिस्टवॉच हो. रेमेडी पर्यंत हे ऐकलं. आणखी काय काय करता तुम्ही? आता ह्याला मी फुल टाइम करिअर बनवलेलं आहे आणि हे करता करता गेल्या 6 महिन्यापासून मी एक नवीन ऍक्टिव्हिटी स्टार्ट केली ज्यामध्ये मी काही कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली. कारण हो, ग्रेट. मी पण माझं फ्युचर प्लॅनिंग करून चाललो की आयुष्यभर सायंटिफिक लोगो कन्सल्टंट म्हणून मला पण राहायचं नाहीये. जोपर्यंत गुरुजींची आज्ञा आहे तोपर्यंत ते करत राहीन. त्यानंतर पॅरलली डायव्हर्सिफिकेशन इन्कमसाठी माझ्याकडे खूप सारे चांगले क्लायंट्स येतात की जे स्टार्टअप कॅटेगरीचे असतात की ज्यांना कुठेतरी फायनान्शियल ह्यामुळे ग्रोथ करता येत नाहीये. मग त्यांच्या कंपन्यांमध्ये मी इन्व्हेस्ट करतो ओके. की जिथे वाटते की ह्याच्या बिझनेसच्या आयडियामध्ये दम आहे. एकतर माझ्याकडे आल्यानंतर त्याला एक्सरे सारखा तो स्कॅन होतो, म्हणजे माझ्याकडून काही लपत नाही. एंजल इन्व्हेस्टरच्या रूपात ऍज अन एंजल इन्व्हेस्टर म्हणा किंवा त्याच्या कंपनीमध्ये मी एक पर्टिक्युलर कॅटेगरीमध्ये डिजिटल मार्केटिंगच्या सब्जेक्टमध्ये इन्व्हेस्ट करतो. तो Okay. त्याच्या प्रोडक्ट डिझाईन आणि डेव्हलपमेंटमध्ये आपण इन्व्हेस्ट करत नाही. आपण इन्व्हेस्ट करतो की त्याचं प्रोडक्ट रेडी असावं, रेडी टू लॉन्च असावं किंवा मिनिमम वायबिलिटी MVP त्याचं व्हॅलिडेटेड असावं की ओके लोक त्याचा प्रोडक्ट विकत घेत आहेत. पण Okay. त्याला स्केल करायचंय. स्केल करण्यासाठी लागतो फंडिंग, जो डिजिटल मार्केटिंगसाठी जो मोठा फंड लागतो तिथेच माझी मदत होते. आणि माझी साधारण तिकीट साईज 25 लाख ते 50 लाखाच्या घरात असते. त्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतो. माझी पूर्ण मार्केटिंगची टीम बॅकएंड सपोर्टला असते की जी त्यांना त्यांचं पूर्ण डिजिटल ब्रँडिंग करण्यासाठी मदत करते आणि त्यांचा ब्रँड नेक्स्ट लेवलला कसं जाईल त्यासाठी माझ्या पूर्ण सगळ्या रेमेडी आणि सगळ्या शस्त्रास्त्रापासून मी त्यांच्या मागे उभा राहतो. जबरदस्त आहे. तर म्हणजे जे आमच्या बरेच असे नवीन तरुण उद्योजक आहेत त्यांच्यासाठी ते जबरदस्त मोठी खूप अपॉर्च्युनिटी खूप आहे. चांगला प्लॅटफॉर्म. पण तुम्ही कुठल्याही प्रकारच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करता मार्केटिंगमध्ये की काही स्पेसिफिक सेगमेंट्स मध्ये? ओके, ह्यामध्ये कुठला सेगमेंट मी पकडलेला नाहीये. मला खूप वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये जायला आवडेल. त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा असाच असतो की डिजिटली ते ब्रँड प्रमोट करता येऊ शकतोय Okay. का, हा एकच एलिजिबिलिटी फॅक्टर आहे. Yes. तो प्रोडक्ट डिजिटली लोकांपर्यंत पोहोचता यावा किंवा पोहोचण्याची त्याच्यामध्ये कॅपॅसिटी असावी तरच त्यामध्ये मी इन्व्हेस्ट करतो. रिसेंटली मी एक 2 दिवसातच एक उदाहरण ऐकलेलं की एक लड्डू कारखाना म्हणून हैदराबाद मध्ये सुरू झालं ओके. आणि विथिन 6 मंथ ऑर 1 इयर ते अख्ख्या भारतभरात पोहोचले हा. आणि समथिंग एका वर्ष त्यांचा 2 करोडचा ऑनलाईन लाडू विकून येस येस येस. सो तुम्ही अशा अशा प्रकारची की ज्याच्यामध्ये स्केलेबिलिटी असेल. Yes. आणखी काय काय तुमचे नियर फ्युचर प्लॅन्स आहेत? ओके, न्यू फ्युचर प्लॅन मध्ये मी रिसेंटली एका सब्जेक्टवरती काम करत होतो की 1.5-2 वर्ष झाली मला ह्या प्रोफेशनमध्ये. तर खूप साऱ्या क्लायंटला मी सर्व्हिस दिलेली सायंटिफिक लोगोच्या मदतीने, त्यांना खूप मदत झाली आणि खूप चांगली ग्रोथ झाली. तर त्यानंतर आम्ही फीडबॅक कॉलसाठी खूप लोकांकडे मी नेहमी टचमध्ये असतो. तर त्यामध्ये मी काही लोकांना विचारल्यानंतर मला एक कॉमन प्रॉब्लेम आढळला, सर क्लायंट तो आ रहे बट संभालने के लिए टीम सपोर्ट नहीं कर रही है. आता टीम हा प्रॉब्लेम प्रत्येकाचा कॉमन असतो. बरोबर. आता टीमचा प्रॉब्लेम सायंटिफिक लोगोच्या मदतीने सॉल्व्ह करता येत नाही. खूप कमी अंशी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. पण त्यासाठी स्पेशल सोल्युशन रेडी करण्याची गरज होती.
मग मी त्याच्यामध्ये अभ्यास केला आणि लक्षात आलं की ओके, ह्या टॉपिकसाठी मला काहीतरी कारण मी स्वतः त्या प्रॉब्लेम मधून जात होतो. म्हणजे मी स्वतः 1.5 वर्ष मी आणि माझी को फाउंडर आम्ही दोघांनी मिळूनच गाडी चालवली आणि एकच असिस्टंट होती. मी 3 जणांनी मिळून 1.5 वर्ष गाडी चालवली. म्हटलं की अशा प्रकारे मी स्केल नाही करू शकत आणि मला ह्या ब्रँडला 1,000 कोटीचा ब्रँड बनवायचा आहे. आता ते करण्यासाठी मला टीम शिवाय तर मी ह्याला वाढवू शकत नाही. मग त्या केसमध्ये बोललो की आता हा प्रॉब्लेम स्वतःचा सॉल्व्ह करूया, आपली टीम एस्टॅब्लिश करूया. मग त्याच्यासाठी प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काही रिसर्च केला. मग त्यानंतर एक खूप चांगला सब्जेक्ट सापडला मला, त्याचं नाव आहे निम्रोग्राफो. सो निम्रोग्राफो हा एक पॉवरफुल टूल आहे, ज्याला आम्ही एम्प्लॉई असेसमेंट टूल म्हणतो. की तो काय मदत करतो की एखाद्याची सिग्नेचर आणि त्याची डेट ऑफ बर्थने त्याची कॅरेक्टरिस्टिक समजते. ओके. ऍस्ट्रॉलॉजी नाहीये, कॅरेक्टरिस्टिक समजण्यासाठी की हा माणूस कशा प्रकारे बिहेव करेल. हा अकाउंटिंग फील्डमध्ये चांगलं काम करेल की आर्टिस्टिक फील्डमध्ये चांगलं काम करेल, ह्याचं तुम्हाला कंपॅरिझन माहिती पडतं. मग आम्ही त्याचा रेझ्युम मागवतो बिझनेस ओनरकडून आणि रेझ्युम पाठवल्यानंतर त्याची सिग्नेचर आणि डेट ऑफ बर्थ बघून त्याच्या जॉब प्रोफाईल प्रमाणे त्याचा स्कोर किती कम्पॅटेबल आहे. इट इज लाईक अ सिबिल स्कोर ऑफ लोन देण्यासाठी सिबिल स्कोर चेक केलं जातं. तसं आम्ही त्याच्या जॉब प्रोफाईलसाठी हा किती कम्पॅटेबल आहे. 4 रेझ्युम आलेत एका प्रोफाईलसाठी, तर 4 पैकी कुठला जास्त कम्पॅटेबल आहे मग ते बिझनेस ओनर चूज करतो. तर हा प्रोडक्ट आम्ही बनवलाय. सध्या आम्ही त्याला मॅन्युअली रन करतोय आणि हा प्रोडक्ट आम्ही ओपन प्लॅटफॉर्ममध्ये सगळ्या बिझनेस ओनरसाठी फ्री ठेवलेला आहे की तुम्ही कितीही तुमच्या एम्प्लॉईची असेसमेंट आमच्याकडून करू शकता. त्याच्यासाठी आम्ही सध्या काही चार्ज करत नाहीये. 1 वर्षासाठी कम्प्लीट सर्व्हिस फ्री ठेवणार आहोत. त्यानंतर आम्ही पर मंथ 9,000 चार्ज करणार आहोत. की सुरुवातीला आम्हाला पण डेटा अॅक्युम्युलेट करायचा आहे आणि हा डेटा सध्या आम्ही मॅन्युअली रन करणार आहोत. त्यानंतर हा डेटा जो आहे तो एआय ला शिकवून मशीन लर्निंगच्या माध्यमातून कम्प्लीट एआय ऑटोमेशन ह्याच्यामध्ये 1 वर्षानंतर आम्ही आणणार आहोत. तर त्या लेवलचा माझं विजन आहे की ह्या ब्रँडला इतकं मोठं ब्रँड बनवायचं, निम्रोग्राफोच्या ब्रँडला, की जिथे विदाउट ह्युमन इंटरव्हेन्शन, कारण एआय ला जितका जास्त आपण डेटा देऊ तितका तो छान इव्हॉल्व्ह होतो. जसं चॅट जीपीटी तुम्ही बघितलं असेल आता काय लेवलला इव्हॉल्व्ह झालंय. कोणी विचारच नसेल केलं आजपासून 3 वर्ष अगोदर. बरोबर. खूप जास्त फीचर नाही सांगत आहे. 3 वर्ष अगोदर आपण विचारलं असेल केलं इतक्या लेवलला चॅट जीपीटी इव्हॉल्व्ह झालाय. तर अशा प्रकारे त्याचाच वापर करून आम्ही मॅन्युअली त्याला डेटा फीड करून आम्ही त्याला बनवणार. 1 वर्ष लागेल अजून त्याला बनवायला. मग ते फुल्ली ऑटोमेशन बोर्डवरती चालेल. सध्या आम्ही ते मॅन्युअली काम करणार. तर हा माझा अपकमिंग प्रोजेक्ट आहे. त्याला खूप सारे इन्व्हेस्टर्स पण कनेक्ट झालेत आणि त्याला खूप मोठ्या लेवलला घेऊन जायचा मोठा प्लॅन आहे. तर आता तुम्ही उल्लेख केलात को फाउंडर, असं तुमच्यासोबत कोण कोण आहेत, कोणी तुम्हाला आतापर्यंत ह्या स्टेजला येण्यापर्यंत मदत केलेली आहे, सहकार्य झालंय? सो ह्या स्टेजमध्ये माझ्या ब्रँडची को फाउंडर आहे संध्या मॅडमचं नाव आहे, संध्या कुशवा. तर त्यांनी मला इनिशियल लेवलला खूप मदत केली. आता ते पूर्ण माझं बॅकएंड रन करतात आणि त्यांना स्वतः ह्या रिस्टवॉच रेमेडीच्या सायन्सचं नॉलेज आहे, त्यांनी त्याचा अभ्यास केलेला आहे. आणि त्यांच्यानंतर माझी पूर्ण एंटायर टीम ज्यांनी ह्यासाठी खूप मदत केली. आणि रिसेंटली माझ्या प्लॅटफॉर्ममध्ये एक सोशल मीडिया मॅनेजमेंटसाठी माझी डॉटर जॉईन झालेली आहे, माझी मुलगी जॉईन झालेली आहे. कारण मी नेहमी गेली 15 दिवस बघतोय की माझ्या सोशल मीडियाला घेऊन ती क्रिटिक करत असते, पप्पा हे तुमचं बरोबर नाही, हे तुमचं बरोबर नाही. मी एक दिवस रागवून तिला सांगितले की जे तू करू शकतेस ना तेच मला सल्ला दे, मला फुकट सल्ला देऊ नको. मग ती बोलली हा मी करून देईल. आता ती रेडी झाली. मग तिला आम्ही परवाच ऑफिशियली आमच्या प्लॅटफॉर्मवरती ऑनबोर्ड केलं. त्यानंतर खूप सारे सोशल मीडिया प्लॅन्स आमचे चेंज झाले. तर आता ती माझी ऑफिशियली सोशल मीडिया मॅनेजर बनलेली आहे. तर अशा प्रकारे इनहाऊसच माझी, जसं तुमच्या वडिलांबरोबर कपडेचा धंदा बघून तुम्ही शिकलात, आता तुमच्यावर तुमची मुलगी ऑलरेडी डिजिटल मध्ये एक्सपर्ट आहे. तिला सगळ्या डिजिटल टूल्स वापरता येतात, तिला वेबसाईट बनवता येते, तिला कॅम्पेन्स रन करता येतात, तिला सगळ्या गोष्टी येतात. कारण ती दिवस रात्र लहानपणापासून मला हे करताना बघितलंय ना तिने. तर तिच्यासाठी हे काहीच नवीन नाहीये. आणि मग बोललं की मग बाहेरून कुठला, मी गेली 3 महिने सोशल मीडिया मॅनेजर शोधत होतो. खूप जणांचे इंटरव्ह्यू झाले. मग म्हटलं की यार काय करू. मग अचानक असा कोइन्सिडेंट झाला आणि तिला मग आम्ही ऑफिशियली ऑनबोर्ड केला. ग्रेट. तर एकूणच जबरदस्त आहे तुमचा प्रवास. मी तुम्हाला अशी रिक्वेस्ट करेन की जे नवीन तरुण उद्योजक आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांनी कशा प्रकारे कोणत्या याच्याने पुढे यायला पाहिजे, काय केलं पाहिजे, काय स्वतःमध्ये सुधारणा केली पाहिजे जेणेकरून ते उद्याचे मोठे उद्योजक होऊ शकतात? सो माझ्याकडून सगळ्या तरुण उद्योजकांना किंवा सगळ्या प्रकारच्या उद्योजकांना एक असा सल्ला जो माझा अनुभव आहे की रोज नवीन गोष्टी ट्राय करा. नवीन गोष्टी ट्राय करायला घाबरू नका. ट्राय करा, लवकर फेल व्हा. फेल व्हायला 1 वर्ष लावू नका.
हा माझ्या सक्सेसचा मंत्र आहे. फास्ट फेल व्हा, फास्ट ग्रो करा. जितका वेळ लावाल फेल व्हायला, तितका वेळ लागेल सक्सेस व्हायला. बरोबर आहे. म्हणजे म्हणतो ना आपण की अपयशी यशाची पहिली पायरी आहे. पण अपयशाला वर्ष नाही लागला पाहिजे, तो महिना 2 महिन्यात समजला पाहिजे. मी तर 4 दिवसामध्ये फॉर्म्युला चेंज करतो. माझी टीम बऱ्याच वेळेला वैतागते कि सर सुबह तो आपने ये बोला था, दोपहर को खाना खाते हुए आपने ये बोला, शाम को आपने कुछ अलग ही कर दिया और रात को देख के सुबह आ रहे तब तक आपने कुछ अलग ही चेंज कर चुके होते हो. तर अगोदर हा माझ्या स्वभावातला जो चंचलपणा होता, अगोदर मला वाटायचं की काहीतरी माझं चुकतंय, पण नंतर मी त्यालाच माझं फीचर्स बनवलं, त्यालाच मी त्याचं वैशिष्ट्य बनवलं आणि ह्यामुळेच माझ्या बऱ्याचशा गोष्टी फास्ट फेल झाल्या आणि कमीत कमी कॉस्टमध्ये फास्ट टेस्टिंग डेव्हलप झाल्या झाल्या. आणि आता मी फास्ट इव्हॉल्व्ह झालोय. ग्रेट. तर आता आपण भेटलोय सुभाष बोत्रे, एक डायनॅमिक उद्योजक की ज्यांनी डिजिटल मार्केटिंग पासून सुरुवात केली आणि आज त्यांचा एक सायंटिफिक लोगो बाय सुभाष, एक असा ब्रँड की जो तुमच्या लोगोला वैज्ञानिक दृष्टिकोनातून सिद्ध करतो आणि ज्यातून तुम्ही उद्याचे मोठे उद्योग व्यवसाय करू शकताय. तर त्यांच्याशी आता आपण या गप्पा मारल्या आहेत. बऱ्याच म्हणजे त्यांचा व्यवसाय तर समजून घेतलाच आणि आपण आपल्या उद्योगामध्ये कशा प्रकारे त्याचा वापर करून मोठा करू शकतो हा बोधही घेतलाय. तर धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही पहिल्या स्मार्ट उद्योगच्या पॉडकास्टमध्ये लोकांना गाईड केल्याबद्दल. धन्यवाद. धन्यवाद.